नाशिकमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त सुरू असलेल्या 4थ्या विश्व मराठी संमेलनाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे। दोन्ही उपमुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर कुसुमाग्रज स्मारकाजवळून ग्रंथदिंडीला आता सुरुवात झालेली आहे। नाशिकमध्ये आज या संमेलनाचं उद्घाटन होतंय आणि या निमित्तानं ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्याचे मंत्रिमंडळामधले प्रमुख मंत्री यांच्या उपस्थितीत आज उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे। कुसुमाग्रज नगरीमध्ये या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुस्तक प्रदर्शनासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन होईल। तत्पूर्वी आता ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली आहे। कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्तानं आज नाशिकमध्ये 4थं विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये औपचारिक उद्घाटन होणार आहे। मात्र आज सकाळपासूनच नाशिक शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून थोड्याच वेळामध्ये ग्रंथदिंडी निघणार आहे आणि या ग्रंथदिंडीमध्ये आपण बघतोय की शालेय विद्यार्थी, साहित्यप्रेमी, साहित्य रसिक हे तर सहभागी झालेलेच आहेत। मात्र असे वेगवेगळ्या वेशभूषा धारण केलेले कलाकार देखील सहभागी झाले। आपण ही विठ्ठलाची मूर्ती बघत आहोत। हा कलाकार या रॅलीमध्ये, ग्रंथदिंडीमध्ये सहभागी होणार आहे। त्याचबरोबर या वेळी वारकरी संप्रदायाला देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे। वारकरी संप्रदायाचे देखील वारकरी या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी होणार आहे। त्याचबरोबर नाशिक ही कुंभभूमी आहे, रामाची भूमी आहे, त्यामुळे हनुमानाचं पात्र धारण करणारा, वेशभूषा धारण केलेला कलाकार देखील या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी होणार आहे। एकूणच या वर्षी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळणार आहे। ज्येष्ठ साहित्यिक, कलाकार, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते हे आज नाशिकमध्ये दाखल झालेले आहे। पुढील 3 दिवस मराठीचा जागर हा नाशिकमध्ये केला जाणार आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।